नमस्कार. आज आपण ChatGPT आणि प्रॉम्प्टची ओळख करून घेणार आहोत. हे केवळ एक तंत्रज्ञान नसून कृत्रिम बुद्धिमत्तेशी प्रभावीपणे संवाद साधण्याची एक आधुनिक कला आहे. ChatGPT म्हणजे काय? हे ओपन एआयने केलेले एक प्रगत साधन आहे. हा केवळ एक सॉफ्टवेअर प्रोग्राम नसून तुमच्याशी नैसर्गिक भाषेत संवाद साधणारा एक डिजिटल साथीदार आहे. माहितीच्या प्रचंड साठ्यावर प्रक्रिया करून तो मानवासारखी उत्तरे देतो आणि तुमच्या शंकांचे निरसन करतो. ChatGPTला खास बनवणारी 4 मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे मानवासारखा संवाद, दुसरे म्हणजे त्याचे विज्ञान ते इतिहासापर्यंतचे अफाट ज्ञान आणि तिसरी त्याची सर्जनशीलता, ज्याद्वारे तो कथा किंवा कविता लिहू शकतो आणि चौथे म्हणजे त्याचे दैनंदिन कामामधील उपयुक्तता. आता प्रॉम्प्ट म्हणजे काय? तर प्रॉम्प्ट हे एआयला दिशा देणारे स्टिअरिंग व्हील आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर एआयला एखादे उत्तर तयार करण्यासाठी आपण दिलेली स्पष्ट सूचना किंवा इनपुट म्हणजे प्रॉम्प्ट. तुम्ही जेवढी अचूक सूचना द्याल तेवढेच नेमके उत्तर तुम्हाला मिळेल. प्रभावी प्रॉम्प्टचे सूत्र काय आहे मग? तर अचूक उत्तरासाठी एक साधे सूत्र वापरा. ते म्हणजे स्पष्टता, क्लिअर. दुसरं म्हणजे नेमकेपणा, स्पेसिफिक. तिसरं म्हणजे हेतू ठेवा, तुमचा विशिष्ट हेतू त्यामध्ये वापरा आणि स्टाईल किंवा शैली. जेव्हा तुम्ही या 4 गोष्टींचा वापर करून सूचना देतात तेव्हा तुम्हाला एआयकडून उत्कृष्ट दर्जाचे उत्तर मिळते. प्रॉम्प्टचा वापर करून तुम्ही विविध क्षेत्रामध्ये प्रगती करू शकता. जसे शिक्षण आणि अभ्यास. मुलं अभ्यासात प्रगती करू शकतात. शिक्षणात कठीण विषय सोपे करण्यासाठी याचा मोठा उपयोग होतो. उदाहरण द्यायचं झालं तर सिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण ही संकल्पना 5 सोप्या मुद्द्यात समजून घेण्यासाठी तुम्ही ChatGPTची मदत घेऊ शकता. सोशल मीडिया व्यवस्थापन यामध्ये वापर करू शकता. सोशल मीडियासाठी आकर्षक कंटेंट तयार करणे आता अतिशय सोपे झाले आहे. तुम्ही Instagramसाठी मराठीत प्रेरणादायी कॅप्शन्स किंवा व्हायरल मजकूर सहज तयार करू शकता. मनोरंजन आणि कथालेखन या क्षेत्रामध्ये कल्पकतेचा आविष्कार करण्यासाठी याचा वापर करू शकता. तुम्हाला एखादी हॉरर स्टोरी, जोक्स किंवा एखादी नवीन स्क्रिप्ट हवी असल्यास ChatGPT काही क्षणात लिहून देऊ शकतो. तंत्रज्ञान आणि प्रोग्रामिंग म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कोडिंग शिकण्यासाठी किंवा सिस्टीम एरर सोडवण्यासाठी हे साधन प्रभावी आहे. उदाहरणार्थ HTMLमध्ये वेब पेज तयार करण्यासाठी तुम्ही थेट कोड मागू शकता. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही वेळेचं नियोजन वेळेचं अचूक नियोजन करण्यासाठी तसेच अभ्यासाचे किंवा कामाचे वेळापत्रक ChatGPTकडून बनवून घेऊ शकता, ज्यामुळे तुमची रोजची कामे अधिक शिस्तबद्ध होतील. आणि थोडक्यात सांगायचे तर काय, तर अभ्यासापासून ते नवीन बिझनेस आयडिया शोधण्यापर्यंत आणि कोडिंगपासून ते भाषा शिकण्यापर्यंत ChatGPT प्रत्येक टप्प्यावर साथ देते. डिजिटल युगामध्ये प्रगती करण्यासाठी स्मार्ट प्रॉम्प्टिंग आवश्यक आहे आणि योग्य पद्धतीने वापरल्यास हे साधन तुमचा वेळ वाचवते आणि तुमची उत्पादकता कित्येक पटीने वाढवते. मग तुमचा पहिला प्रॉम्प्ट काय असेल? तर आपण आता प्रॅक्टिकल करून पाहूया की अचूक प्रॉम्प्ट कसा द्यायचा. चला तर मग आपण आता प्रॅक्टिकली ChatGPT कसा वापरायचा ते पाहूया. सर्वप्रथम गुगलमध्ये तुम्ही ChatGPT टाईप करा. त्यानंतर जी लिंक मिळेल त्या लिंकला जाऊन तुम्ही न्यू चॅट म्हणू शकता आणि या ठिकाणी आपण आपला प्रॉम्प्ट जो आहे तो टाईप करायचा आहे. आता मी ऑलरेडी एक प्रॉम्प्ट बनवलेला आहे. त्यामध्ये मी दिलेलं आहे की act as a career counselor and suggest 5 AI related career options. त्यानंतर टार्गेट ऑडियन्स मी दिले आहे BCom ग्रॅज्युएट स्टुडंट फ्रॉम महाराष्ट्र आणि नंतर शेवटच्या लाईनवर मी टाकलं आहे की एक्सप्लेन रिक्वायर्ड स्किल अँड ॲव्हरेज सॅलरी अँड गिव्ह द आउटपुट इन टेबल फॉर्मॅट. असं मी त्याला सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. स्पष्ट आपण लेक्चरमध्ये पाहिलं त्याप्रमाणे त्याला स्पष्ट मी सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे, क्लिअर सांगितलेलं आहे, नेमकं सांगितलेलं आहे. आता मी इथे क्लिक करते. त्यानंतर बघा तुम्हाला सगळं व्यवस्थित तो मला देईल. मला जे हवं आहे नेमकं बरोबर ते मला त्या ठिकाणी व्यवस्थित मिळालं आहे. टेबल फॉर्मॅटमध्ये पण मला ते दिलेलं आहे.
अशा प्रकारे काय होतं की आपण ChatGPTमध्ये हे सगळं व्यवस्थित सूचना न दिल्यामुळे तो खूप खूप कंटेंट देतो आणि मग त्यातनं आपल्याला ते निवडणं आणि सगळं शोधणं खूप कठीण जातं आणि मग ते ChatGPTवर वरून शोधलं आहे असं ते वाटतं आणि मग तसं वाटू नये यासाठी आपण आपला प्रॉम्प्ट जो आहे तो परफेक्ट द्यायचा आहे. मी अजून एक छान एक दैनंदिन जीवनातलं एक तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवते की या ठिकाणी हा जो प्लस साईन आहे या ठिकाणी असं क्लिक केल्यावर आपण एक फोटो टाकूया. आता या ठिकाणी मी एक बिल जे आहे म्हणजे मार्केटमधलं बिल मी या ठिकाणी त्याला देते आणि त्याला ती खाली प्रॉम्प्ट देते की गिव मी डिटेल इन्फॉर्मेशन फॉर दिस बिल. आता बघा त्याने मला सगळी डिटेल इन्फॉर्मेशन दिली ते कुठलं आहे काय. आपण जनरली बिल बघतो आणि असंच फेकून देतो आपण. त्यातले किती आयटम्स आहे त्याच्यामध्ये परफेक्ट आहे की नाही आपण क्रॉस चेक करू शकतो की आपण किती आयटम्स आहे त्यांची अमाऊंट काय आहे व्यवस्थित त्याची टोटल झालेली आहे की नाही. त्याच्यानंतर सगळ्या आयटम्स त्याच्यामध्ये आपण ह्या आयटमविषयी पण आपण त्याला काही माहिती विचारू शकतो जसे फ्रॉम दिस आयटम्स which item is which item has protein. आता त्याच्यामध्ये सांगितलं बघा हायेस्ट प्रोटीन आयटम फ्रॉम युअर बिल इज बासमती राईस सुजी रवा. म्हणजे आपल्याला आपण काय खातो कसे खातो काय जास्त खायला पाहिजे काय नको खायला पाहिजे त्यासुद्धा आपण माहिती द्यायला मिळू शकतो. तसंच आपण आपले इतर बिलं पण असतात. मी हे उदाहरण दिलं तुम्हाला तसं तुम्ही कुठलंही बिल त्याला देऊ शकता रिपोर्ट देऊ शकता आणि त्याला सांगू शकता की मी माझं समजा एखादा तुम्ही हॉस्पिटलचं एखादं तुमचं चेकअप केलेलं असेल त्याचा रिपोर्ट असेल तर त्या रिपोर्टमध्ये कंटेंट कोणते जास्त झाले आहेत कोणते मी काय करायला पाहिजे त्यासाठी सगळं मार्गदर्शन तो तुम्हाला करू शकतो. अशा प्रकारे ChatGPTचा योग्य तो वापर करा आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि त्या क्षेत्रामध्ये प्रगती करा. थँक्यू.